सह नौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कठोपनिषद आणि कठोपनिषदामध्ये असणारे 19व्या मंत्रापर्यंत काय सांगितलं तर जे पूर्वकांड जे आहे म्हणजेच कर्ममीमांसा, त्या ठिकाणी जे आहे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, किती हे वेदाचे असणारे जे भाग आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग त्या ठिकाणी पडतात। संहिता जो पहिला भाग आहे मंत्रपठन, त्या संहिता भागाला काय म्हणतात इथे तर संहिता भागाला या ठिकाणी कर्मकांड असं म्हटलं जातं, संहिता। त्यानंतर येतो उपासनाकांड, कशा प्रकारे उपासना करावी, कोणत्या देवतेची उपासना करायची असेल तर काय केलं पाहिजे। आता गणपती येतील, आता गणपतीची उपासना करायची असेल तर काय केलं पाहिजे। हे 10 दिवसाचं असणारं भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असणारं 10 दिवसाचं एक व्रत करावे। हे सगळं जे काय आहे त्यासाठी काय करावं, अथर्वशीर्षाचं किती 11 वेळा, 21 वेळा, 101 वेळा, 111 वेळा एवढं पठण करावं। मोदक, दूर्वा, लाजा यांचं हवन करावं। हे सर्व जे काय आहे त्या त्या देवतेच्या अनुषंगाने आता श्रावण महिन्यामध्ये केलं आपण काय, शिवपूजन केलं, शिवपूजन केलं, शिवाभिषेक केला, ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्राचा जप केला। हे सगळा जो हा विषय आहे हा संपूर्ण विषय कशामध्ये आला तर हा संपूर्ण जो विषय आहे हा संपूर्ण विषय उपासना कांडामध्ये आला। पहिला संहिता म्हणजे कर्मकांड, कोणता यज्ञादी कर्म कशा प्रकारे करावे, काय करावं, काय करू नये, हे सर्व जे आहे हे यज्ञादी कर्म जे आहे ही संपूर्ण यज्ञादी कर्म ही पहिल्या विभागामध्ये आले, त्याला आपण कर्मकांड म्हणतो। त्याच्यावर जैमिनी महर्षींनी काय केलं त्या ठिकाणी आता तो धर्मजिज्ञासा नावाचा असणारा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला। त्याच्यावेळी संपूर्ण त्यांनी कशा प्रकारे करायचं, काय करावं, आचमन काय, प्राणायाम काय, कशा प्रकारे बसावं, काय करावं, सगळं कर्माची असणारी यथासांग विधी कशा प्रकारे कर्म करावं, हा कर्माचा संपूर्ण जो विधी आहे हा संपूर्ण कर्माचा विधी पहिल्या विभागामध्ये संहिता कर्मकांड या विभागामध्ये अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। त्यानंतर उपासनाकांडाच्या माध्यमातून देवतांची असणारी उपासना आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना आला तर शिवप्रदोष असेल, शिवपूजन असेल, भाद्रपद महिना आला आता गणपती पूजन येईल, 10 दिवसाचा असणारा अनुष्ठान आहे, बुद्धीची देवता आहे। आणि काय तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम, मूलाधार चक्र जे आहे सगळ्या आमची अधिष्ठात्री देवता महागणेश, आणि म्हणून त्याचं पूजन पहिलं। त्या कार्यामध्ये आपण काय म्हणतो सगळ्यात पहिलं कोणाचं पूजन करतो, विघ्नहर्ता गणेशाचं पूजन करतो। कारण का ही जी सप्तचक्र आहे त्याच्यामध्ये मूलाधार चक्र जे आहे की ज्याच्यावर हे सगळं उभं आहे, म्हणून सांगतो मूलाधार स्थितोऽसि नित्यम। गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलं तू काय मूलाधार चक्राचा आधार कोण आहेस, हे महागणेशा तू मूलाधार चक्राचा सुद्धा आधार आहे। अशा प्रकारे सांगून त्या ठिकाणी मग काय मूलाधार चक्राच्या अनुषंगाने म्हणून त्याचं पूजन। कमरेचा आपण म्हणतो हा मागचा माकड हाड कणा जर व्यवस्थित असेल तर मनुष्य काय होईल, व्यवस्थित व्यवहार करेल, व्यवस्थित चालेल, व्यवस्थित सर्व त्याचे इतर व्यवहार होतील। पण कणाच गेल्यानंतर काय म्हणतो काही करू शकत नाही, मग असे वाकवून चालतात, आम्हाला काही करता येत नाही। तो जो कणा आहे ते मूलाधार चक्र जे आहे त्या ठिकाणी स्थित, त्याच्यामध्ये कोण हे महागणपतीचं अनुष्ठान तो त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून तो जोपर्यंत व्यवस्थित आहे, पाठीचा कणा जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत मनुष्य सगळं व्यवस्थित करतो। म्हणून त्याकरता म्हणून त्याची त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून तुझं आम्ही पूजन करतो। म्हणजे हे सगळं जे काय आहे आता त्यानंतर आता अश्विनी येईल, नवरात्र उत्सव येईल, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी स्वरूपामध्ये तिचीच असणारी पूजा त्या ठिकाणी येईल। म्हणजे अशा प्रकारे सगळं जे काय आहे कशाची उपासना कशा प्रकारे करावी या सगळ्या उपासना कांडाचा हा विषय आला। आणि त्यानंतर येणार आहे
ते म्हणजे ज्ञानकांड. तिसरा जो विभाग आहे वेदामधला त्याला आपण ज्ञानकांड म्हणतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, याने तो आरंभ होतो. की आता हे सगळं झालं, कर्मकांड यथाचित गेलं, हे सगळं कशाला, हे पूर्व कर्मकांड असेल, त्यानंतर उपासनाकांड आहे, सगळं चित्तशुद्ध्यार्थम. काल सांगितलं यज्ञो दान तपश्चैव पावनानी मनीषिणः. हे सगळं काय, मनीषी जो आहे, मनीषी म्हणजे असणारा विद्वान, साधू, संत, महात्मा, यांना काय करा, पावन करणार आहे पुन्हा पुन्हा. म्हणून याचा त्याग नाही सांगितलं. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी काय सांगितलं की अशा प्रकारे कर्मकांड असेल, उपासनाकांडाच्या अनुषंगाने याचा अनुष्ठान करून चित्तशुद्ध झाल्यानंतर आता त्याच चित्तामध्ये दैवी गुणसंपत्ती निर्माण झाल्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व या गोष्टी निर्माण झाल्यानंतर काय होईल, मग ते अथा तो ब्रह्मजिज्ञासा. मग त्याच्यासाठी ब्रह्मजिज्ञासा. पहिल्यांसाठी नाही, पहिल्यांदा कर्मच आहे, कर्म करणंच आहे पहिल्या अवस्थेमध्ये. दुसऱ्या अवस्थेमध्ये उपासना करणंच आहे. त्याने चित्तशुद्धी झाल्यानंतर त्या चित्तामध्ये दैवी गुणसंपत्ती निर्माण एकदा झाल्या, मग काय होईल, मग ते ज्ञानकांडाकडे अथा तो ब्रह्मजिज्ञासा. आता काय कर, आता हे झालंय ना सगळं, ठीक आहे. आता जी ब्रह्मजिज्ञासा आहे ती ब्रह्मजिज्ञासा करण्यास आता काही हरकत नाही. आणि मग ब्रह्मजिज्ञासा, तो जो प्रश्न आहे ब्रह्मजिज्ञासा जी आहे ती ब्रह्मजिज्ञासेच्या अनुषंगाने. आणि इथे 19व्या मंत्रापर्यंत काय सांगितलं, कर्मकांड आणि उपासनाकांड याचे यथार्थ वर्णन त्या ठिकाणी केल्यानंतर आता या ठिकाणी ज्ञानकांड जे आहे ते ज्ञानकांड म्हणजे तो सगळ्यांना पडलेला प्रश्न, कोण आहे नक्की, तर देहाच्या व्यतिरिक्त नक्की कोण आहे. आपल्याकडे आपण दोन शब्द सर्वजण म्हणत असतो आपल्या व्यवहारामध्ये. कोणते दोन शब्द म्हणतो आपण, एक तर म्हणतो आस्तिक आणि नास्तिक. सर्वांच्या परिचयामध्ये असणारे दोन शब्द आहेत. एक आस्तिक म्हणतो आणि एक नास्तिक म्हणतो. मग आस्तिक म्हणजे कोण आणि नास्तिक म्हणजे कोण. सर्वसामान्य व्यवहारामध्ये आपण असं जाणतो की काय, आस्तिक म्हणजे कोण, जो गंध, देवपूजा, सद्ग्रंथाचं वाचन, भजन, पूजन हे सगळं जो करणारा आहे, अशा प्रकारे सर्व गोष्टी करणारा आस्तिक. आणि हे जे करत नाही तो नास्तिक. शास्त्र व्याख्या करतं, आस्तिक म्हणजे देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे स्वीकारतात ते आस्तिक. या देहाच्या व्यतिरिक्तही इथे अन्य वस्तू आहे, ती जाणारी येणारी आहे. स्वरूप जरी माहिती नसलं तरी आपाततः सर्वांना हे माहिती असतं. म्हणून आपण गेल्यानंतर सुद्धा शास्त्रविद जरी नसला ते त्याच्या असणारे संस्कार असतील, अस्थिविसर्जन असेल, त्यानंतर असेल 10वा असेल, 12वा असेल, 13वा असेल, मासिक श्राद्ध असेल, हे सगळं का करतो, हे करण्याचं कारण मूलभूत तेच की देहाच्या व्यतिरिक्त जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं अस्तित्व आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून आपण सगळे आस्तिक आहोत. मग नास्तिक देहाव्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे मानत नाही, देह म्हणजेच आत्मा, आणि काय खाओ पिओ मजा करो चार्वाक सिद्धांताच्या अनुषंगाने अशा प्रकारे खाओ पिओ मजा करो हे म्हणणारे हे सगळे नास्तिक आहेत. आणि मग आपण ठरवायचं, तोच या ठिकाणी प्रश्न आहे. 20व्या मंत्राच्या द्वारे नचिकेता यमाला जो प्रश्न विचारणार आहे कोणता, हाच प्रश्न की काही जण म्हणतात देह म्हणजेच आत्मा आणि काही देहाच्या व्यतिरिक्त आत्मा. याचं विश्लेषण जे आहे, मग नक्की काय, देह म्हणजेच आत्मा आहे का देहाच्या व्यतिरिक्त असणारा आत्मा नक्की काय. त्या ठिकाणी आपण कथा येते उपनिषदामध्ये, देवगुरु बृहस्पतीकडे हे सगळे गेले. कोण, इंद्र आणि विरोचन, एक देवाचा राजा आणि एक आसुरांचा राजा. तिथं राहिल्यानंतर आता नेहमीप्रमाणे कोणी जरी असलं तरी गुरुग्रही गेल्यानंतर साधना आहेच.
सेवा तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. सांगितलं त्या अनुषंगाने तिथे गेल्यानंतर काय झालं, हे सगळं उपासना आदी केल्यानंतर, सेवा केल्यानंतर आता उपदेश करायचा आहे. मग उपदेश करण्यासाठी बृहस्पती त्यांना कुठे घेऊन गेले, एका सरोवराच्या काठी घेऊन गेले. आणि सरोवराच्या काठी घेऊन गेल्यानंतर त्यांचं असणारं प्रतिबिंब जे सरोवरामध्ये पडलेलं होतं हेच आत्मतत्व, अशा प्रकारे उपदेश केला. आता ज्याचं मन परिपक्व होतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये दैवी गुणसंपत्ती निर्माण झालेली होती, त्याने काय केलं, त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. ते प्रतिबिंब म्हणजे नक्की काय, म्हणून इंद्राने काय केलं, पुन्हा गेला आणि विचार आरंभ केला. हे नक्की प्रतिबिंब सांगितलेलं आहे, म्हणजे प्रतिबिंब म्हणजे नक्की काय, याच्यावर विचार आरंभ केला. आणि देह विरोचनाने त्या ठिकाणी असणारं प्रतिबिंब म्हणजे माझंच प्रतिबिंब आहे, म्हणजे मीच आत्मतत्व आहे, असं म्हणून खाओ पिओ मजा करू, अशा अनुषंगाने तो उन्मत्त सगळे आसुर झाले. म्हणजे अशा प्रकारे, म्हणून इथे प्रश्न तोच आहे, आत्मा म्हणजे नक्की काय, त्याच्यावरच सगळी चर्चा आहे. सर्व जे शास्त्र आहे, अध्यात्म जी विद्या आहे, त्या अध्यात्म विद्या सगळी त्याच्यावरच आहे. 13व्या अध्यायावर गीतेच्या क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम सांगितलं. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, यांचा जोपर्यंत विभाग होत नाही तोपर्यंत इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विधिः. क्षेत्रज्ञ इति तद्विधिः. हे शरीर क्षेत्र आहे, शरीराच्या व्यतिरिक्त क्षेत्रज्ञ भिन्न आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्र जे आहे म्हणजे सर्व शरीर जे आहे, या सर्व शरीरांमध्ये असणारा क्षेत्रज्ञ, त्यांना जाणणारा तो कोण आहे, तो एकच आहे. आणि तो कोण आहे, तो मीच आहे, हे परमेश्वर गीतेमध्ये सांगतायत. आणि अशा अनुषंगाने इथं प्रश्न म्हणून तोच विचारला नचिकेताने. आणि म्हणून या ठिकाणी 20व्या मंत्रापासून 19व्या मंत्रापर्यंत अग्निविद्या आदी सर्व सांगितलं, कर्मकांड आदी, त्याच्या अनुषंगाने त्याचे फलप्राप्ती, स्वर्ग आदीपासून ब्रह्मलोकापर्यंतची असणारी प्राप्ती. आता हे झाल्यानंतर पुढे जाऊन काय सांगतात, आता पुढे जाऊन ब्रह्मविद्या, याच्याही पुढे, त्याच्याही पुढे कुठेतरी शेवट व्हावा, कोणती जी ब्रह्मविद्या आहे. मग सगळ्याचा शेवट काय, सगळ्याचा शेवट म्हणजे ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या. शास्त्र सांगतं काय, यस्मात् परम ना परमस्ति किंचित, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं असं दुसरी काही वस्तू नाही. ती वस्तू म्हणजे अध्यात्मविद्या. म्हणून त्याला आपण म्हणतो परमार्थ. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ. परम म्हणजे काय, अत्यंत श्रेष्ठ. अर्थ म्हणजे आपल्या भाषेमध्ये अर्थ म्हणजे पैसा, धन, संपत्ती. मग अत्यंत श्रेष्ठ संपत्ती कोणती, तर अत्यंत श्रेष्ठ संपत्ती म्हणजेच अध्यात्मविद्या. ही जी विद्या एकदा प्राप्त तुम्हाला झाली की परत काही प्राप्त करण्याची, प्राप्त करून घ्यावी अशी इच्छा होत नाही. फुल स्टॉप. अध्यात्मविद्या म्हणजे फुल स्टॉप. बाकी इतर सर्व ज्या काय विद्या आहे, तत्र अपरा विद्या ज्या वगैरे आहेत, त्या सगळ्या काय, सगळ्यात स्वल्पविराम आहे. आपण मराठीमध्ये स्वल्पविराम आणि पूर्णविराम. मग वाक्यामध्ये अनेक एकसारखे शब्द आले की आपण स्वल्पविराम देत जातो. आणि वाक्य संपलं की फुल स्टॉप, पूर्णविराम, संपलं. तसं आहे बाकीच्या सगळ्या ज्या काय विद्या आहे, जे जे बाकी आपण ग्रहण करत आहोत, ते सगळे स्वल्पविराम आहेत. नंतर काहीतरी आहे त्याच्यात, परंतु इथे ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या प्राप्त झाल्यानंतर मग काही प्राप्त करायचं नाही. मग काय, मग फुल स्टॉप, संपला विषय. फाईल क्लोज, परत आता ओपन करायची नाही. फाईल क्लोज म्हणजे काय, मग फाईल एकदा क्लोज झाली की काय, स्वस्वरूपामध्ये तिचं विलीन. यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रमस्तं विहन्ति नामरूपे विहाय
शास्त्राने सांगितलं की ज्याप्रमाणे नदी एकदा समुद्रामध्ये गेल्यानंतर आपले स्वतःचं सगळं नाम रूप सोडून देते आणि काय होते, समुद्रच होते. मग काही नाही, समुद्र जिकडं पाहावं तिकडं समुद्रात अथांग होऊन जाते. त्याप्रमाणे नामरूपाचं असणारं आकर्षण ज्यावेळेस संपतं आणि हा जीव त्या परब्रह्मतत्वामध्ये विलीन होतो. आता विलीन होतं हे सुद्धा इथं म्हणण्यासाठी आहे. विलीन होण्यासाठी त्याच्यापेक्षा भिन्न नाहीच आहे. उपाधीनी फक्त त्याला काय परिच्छिन्न केलेलं आहे. ज्याप्रमाणे घटाकाश मठाकाश आपण म्हणतो, आकाश सर्वत्र एकच आहे, परंतु आपण त्या घटाने ज्या आकाशाला व्याप्त केलं, त्या मठाने ज्या आकाशाला व्याप्त केलं, त्याला आपण म्हणतोय घटाकाश. वास्तविक आकाश एकच आहे. आतला आणि बाहेरच्या आकाशामध्ये भिन्नताच नाही आहे, परंतु त्याने उपाधीकृत म्हणून शास्त्रीय शब्द झाला. उपाधीने तेवढं ते बाधित झालं म्हणून त्याला आम्ही घटाकाश म्हटलो. बाहेर महाकाश, घटाचा नाश झाल्यानंतर काय होतंय, ते असणारं घटाकाश महाकाशामध्ये विलीन होऊन जातं. तीच प्रक्रिया. हा असणारा नामरूपात्मक जो हा देह आहे, या नामरूपात्मक देहाने ते असणारं आत्मतत्व कसं आहे, तो आत्माच आहे, परमात्माच आहे, परंतु हा असणारा देहाच्या अनुषंगाने अविद्येच्या संसर्गाने ते आत्मतत्व स्वतःला काय आहे, आत्माच. परंतु ज्या वेळेच्या शरीराच्या बॉडीच्या लिमिटेशनमध्ये येतोय त्यावेळेस तो स्वतःला काय म्हणायला लागतो, जीवात्मा. मग जीवात्मा म्हणतोय. जसा आकाश एकच आहे, पण घटाच्या अनुषंगाने घटाकाश झालं, मठाच्या अनुषंगाने मठाकाश झालं, उपाधीच्या अनुषंगाने त्याला नामरूपाची संज्ञा प्राप्त झाली. त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आत्मतत्व सर्वत्र एकच आहे, परंतु या बॉडीच्या लिमिटमध्ये ज्यावेळेस ते आलं त्यावेळेस आम्ही त्याला म्हणतो जीवात्मा. आणि एकदा जीवात्मा ही संज्ञा त्याला प्राप्त झाली की मग त्या बॉडीच्या अनुषंगाने सुख दुःख, हा तो, हा माझा तो त्याचा, कोण वास्तविक बॉडीच्या अनुषंगाने शरीराच्या अनुषंगाने संबंध आहे. ही माझी आई, हा माझा भाऊ, ही माझी पत्नी, हा माझा अमुक, हा माझा तमुक. मग त्याच्या अनुषंगाने काय, ती असणारी सुखदुःख काय करतो, तो स्वतःचीच मानायला सुरुवात करतो. कधी बॉन्डेजमध्ये आल्यानंतर. आणि ज्यावेळेस घटा फुटला, महाकाक्षामध्ये विलीन, तसं नामरूपाचा त्याग. म्हणून सांगितलं साधना काय करायची, ते अध्यात्मविद्यामध्ये. अध्यात्मविद्येमध्ये काही साधना करायची नाही, जे आहे सगळं सोडून जायचं. शेवटी ये न त्यजसी तत् त्यज सांगितलं. ज्याच्याद्वारे आपण हे सगळं सोडत 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 चाललोय, येन त्यजसी तत् त्यज. कशाच्याद्वारे सोडतोय त्यातला पण शेवटी सोडून द्यायचं. आणि मग काहीच राहत नाही. मग काय राहतं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद स्वरूप असणारं ते आत्मतत्व आहे. तेवढं एकच आत्मतत्व, त्यात व्यतिरिक्त दुसरं काही राहत नाही. तोच असणारा प्रश्न या ठिकाणी नचिकेता आता अध्यात्मविद्या संबंधी तिसरा वर आहे. तृतीयं वरम नचिकेतो वृणेश्व. पहिले दोन झाले, आता तुला सांगितले कर्मकांडाच्या अनुषंगाने. आता तिसरा जो वर आहे तो तिसरा वर मी तुला आता सांगण्यासाठी माझ्या मनामध्ये काय झालंय, निर्माण जिज्ञासा निर्माण झाली. काय मागतोय हे मला सुद्धा वाटलं. आता एवढा हुशार शिष्य आहे, बघू हा तिसरा वर काय मागतोय आता. म्हणून पहिले दोन दिले, आता बघू हा उत्तम शिष्य आहे, हा तिसरा वर आता काय मागणार आहे. अशा प्रकारे जिज्ञासा यमाच्या मनामध्ये झाली. आणि म्हणून यम तृतीयं वरम नचिकेतो वृणीष्व. हे नचिकेत, तो तिसरा वर आहे ना, हा तिसरा वर आता तू माझ्याकडे मागून घे. आणि म्हणून अशा असणारा तो तिसरा वर नचिकेत या ठिकाणी 20व्या मंत्राच्या द्वारे अध्यात्मविद्या ज्याला आपण म्हणतो, त्या अध्यात्मविद्येच्या अनुषंगाने तो असणारा
तिसरा वर या ठिकाणी मागतोय. काय म्हणतो? येयम प्रेते विचित्सा मनुष्ये अस्ति त्येकेनायमस्तीति चैके एतद्विद्यामनिष्टस्त्वयाहं वराणामेशवरस्तृतीयः. भगवान यम काय म्हणतोय? एकदा मनुष्य गेल्यानंतर मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याच्या विषयामध्ये हा जो संशय होतो, एकदा मनुष्य गेल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक संशय होतो. काय संशय होतो? प्रत्येकाच्या मनामध्ये हा जो संशय आहे कोणता? कारण कोणी काय काय जण असे म्हणतात काय की तो राहतो आणि कोणी म्हणतात तो राहत नाही. मनुष्य गेल्यानंतर अनेक लोकांचे अनेक मतं आहेत. मग ह्या मतामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काय आस्तिक मतावलंबी आहेत की देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे मान्य करतात ते आस्तिक मतावलंबी. देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्वच मानत नाही. खाओ पिओ मजा करो अशा अनुषंगाने आता तेच सगळं त्याचाच प्रचार चाललाय. तर आपल्याकडंनी पाहिलं तर काय तोच प्रचार लोकांना, फक्त बस बाकी काही नको, एन्जॉयमेंट एवढंच पाहिजे लोकांना, बाकी काही नको. देह म्हणजेच आत्मा, म्हणून त्याच्यासाठीच जे जे त्याला अपेक्षित आहे, खाओ पिओ काय जे जे लागल ते सगळं प्राप्त करण्याची इच्छा धडपड सर्वत्र दिसत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, देहाच्या व्यतिरिक्त जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व म्हणजे नक्की काय, अथवा देह म्हणजेच आत्मा का, हा सगळ्यांच्या मनामध्ये असणारा जो प्रश्न आहे. हा प्रश्न आपद्वारे शिक्षित मी हे जाणून घेऊ इच्छितो. आणि म्हणून अशा प्रकारे एदत विद्यामनुष्टस्त्वयाहं वराणाम एष वरस्तृतीयः, की अशा प्रकारे या सगळ्या वरामध्ये असणारा तिसऱ्या नंबरचा असणारा जो वर आहे तो वर हाच की देह म्हणजे आत्मा का देहाच्या व्यतिरिक्त असणारा आत्मतत्व भिन्न आहे, हे या ठिकाणी तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतात थोडक्यात त्याचं विवरण काय म्हणतात? 20व्या मंत्रापासून हा 20वा मंत्र आला. म्हणता यम प्रेत म्हणजे तिसरा जो वर सांगितला तो तिसरा वर 20व्या मंत्राच्या द्वारे सांगून 20व्या मंत्रापासून आत्मविद्येचे प्रकरण सुरू झाले. आता 20वा जो मंत्र आहे इथून खरी आत्मविद्या आरंभ झाली. मग काय म्हणतात? याचा व पूर्वीच्या कर्मकांड आणि उपासनाकांड मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वी जे आहे 19व्या मंत्रापर्यंत काय सांगितलं? कर्मकांड आणि त्या ठिकाणी असणारे उपासनाकांड यांचा संबंध दाखवण्याकरता भाष्यकारांनी पूर्ववृत्ती निवेदनपूर्वक उत्तर ग्रंथाचा आरंभ केला. म्हणून पहिला सगळा ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला पूर्वकांड आणि मीमांसाकांडाच्या अनुषंगाने. आणि उत्तर ग्रंथाचा म्हणजे आता 20व्या मंत्रापासून उत्तर जो ग्रंथ आहे उत्तर ग्रंथाचा प्रारंभ केला. पूर्वापार ग्रंथाचा अध्यारोप अपवाद रूप संबंध दाखवलेला आहे. पहिल्यांदा अध्यारोप आणि नंतर अपवाद. अध्यारोप म्हणजे स्थापित करणे आणि अपवाद म्हणजे त्यापैकी नियम, असा नियम आहे. आणि अपवाद म्हणजे त्यातनं एखाद्याला बाजूला करणे. हे किती विद्यार्थी आहेत? 50 विद्यार्थी आहेत. चला सगळे 50च्या 50 विद्यार्थी उभे राहा. आता आपल्याला कवायत करायला खाली ग्राउंडवर जायचं आहे. हा झाला काय? नियम झाला. मग अपवाद, आता हे दोघं जण आहे, तुम्ही दोघं जण थांबा जरा, इथे दुसरं काम आहे. हा अपवाद. असा अध्यारोप स्थापित आणि अपवाद त्याला दुसरा नियम. अशा प्रकारे संबंध दाखवला. त्याकरिता पूर्वग्रंथाच्या थोडक्यात अनुवाद करून एतावधी ग्रंथाने, एतावधी ग्रंथाने म्हणजे मागच्या पाठामध्ये 19वा जो मंत्र आहे त्या 19व्या मंत्राच्या भाष्यामध्ये शेवटी त्यांनी सांगितलं काय? एतावधी व्यतिक्रांतेन. भाष्यामध्ये सांगितलं एतावधी म्हणजे एवढंच, एतावत म्हणजे इतक्यापर्यंतच. ते भाष्यामध्ये सांगितलं एतावधी व्यतिक्रांतेन विधिप्रतिषेधार्थो मंत्रब्राह्मणेन अवगंतव्यम. अशा प्रकारे त्या ठिकाणी मंत्र आणि ब्राह्मणाचा विषय सांगून त्या ठिकाणी म्हणजे पहिला कर्मकांड आणि उपासनाचा कांड सांगून एतावधी इथपर्यंतच येते लक्षात. म्हणजे 19व्या मंत्रापर्यंतच कर्मकांड आणि उपासना कांडाचा विषय घेऊन आता 20व्या मंत्रामध्ये ज्ञानकांडाचा
आरंभ करत आहोत. आणि तेच सांगितलं. आणि म्हणून एतावत ग्रंथाने पुढील ग्रंथाचे तात्पर्य निरूपण केलेले आहे. आता 20व्या मंत्रापासून म्हणजे आता विषय भिन्नता झाली. दोन वेगवेगळे एतावत ही लिमिट ज्याला आपण म्हणतो इतक्यापर्यंतच बस. ह्याच्या पुढे आता दुसरा विषय इतकापर्यंत कर्मकांड उपासनाकांडाचा विषय. आता याच्यापुढे एतावत ही इतक्यापर्यंतच. याच्यानंतर ज्ञानकांडाचा विषय आरंभ होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एतावत या ग्रंथाने पुढील ग्रंथाचे तात्पर्य निरूपण केलेले आहे. नचिकेताने यमाजवळ 2 वर मागितले. किती 2 वर मागितले? आपल्या पित्याचे मन सुप्रसन्न व्हावे आणि स्वर्गलोकाची प्राप्ती ज्या अग्निविद्येने होते ती विद्या सांगा. ते 2 वर जे आहे वडील आपल्यावर प्रसन्न व्हावे आणि स्वर्गलोकाची प्राप्ती ज्याने होते ते असणार अग्निविद्या, ती अग्निविद्या त्या ठिकाणी सांगा असं सांगितलं. या दोन्ही वरांनी मिळणारे हिरण्यगर्भ लोकापर्यंत जे संसाररूपी फल ते विधी प्रतिषेधरूप मंत्र ब्राह्मणात्मक जो भाग त्यांनी म्हणजे कर्म आणि उपासना कांडाने सांगितलेले फळ व आत्मस्वरूप ते आत्मत्व विषय परमार्थ ज्ञान नव्हे. आणि म्हणजे अशा प्रकारे पहिल्या विषयामध्ये जे पूर्वकांड सांगितलं किंवा अग्निविद्या आणि पहिला जो विभाग आहे त्याच्या अनुषंगाने काय मंत्र आणि ब्राह्मणात्मक जो पहिला भाग सांगितला त्याच्या द्वारे जे फळ प्राप्त होणार आहे म्हणजे कर्म आणि उपासना कांड यांनी सांगितलेले जे फळ आहे ते फळ व आत्मस्वरूप ते आत्मतत्व विषय परमार्थ ज्ञान नव्हे तर ते सर्व आत्म्याच्या ठिकाणी अध्यारोपित आहे. म्हणजे पहिल्या जो विषयाच्या द्वारे कर्मकांड आणि असणाऱ्या त्या अग्निविद्या याच्या अनुषंगाने किंवा उपासना कांडाच्या अनुषंगाने जे फल प्राप्त होणार आहे ते शाश्वत स्वरूपाचं नाही, अशाश्वत स्वरूपाचं आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर ते कारण का तर ते सर्वच्या सर्व काय आत्म्याच्या ठिकाणी अध्यारोपित आहे. ते वास्तविक नाही, मिथ्या स्वरूपाचं आहे. तेवढ्या पुरतं मिथ्या म्हणजे काय मिथद्वंद्वे एकावर 2 गोष्टीचा भास होणे म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही. तर मिथ्या म्हणजे काय तर मिथ्या म्हणजे एकावर दुसऱ्या गोष्टीचा भास होणे म्हणजे मिथ्या. अत्यंत खोटं नाही आहे. जगत हे खोटं नाही आपण म्हणतो. मग हे सगळे व्यवहार चाललेत ना आता तुम्ही शिकताय, बाकी इतर व्यवहार आहेत, हे सगळं जे व्यवहार व्यावहारिक सत्य म्हटलं का अत्यंत असंच सत्ता नाही आहे जगताची. व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता म्हणजे जोपर्यंत आहे अज्ञान अवस्थेमध्ये आहे, स्वप्न अवस्थेमध्ये जसं स्वप्न पडल्यानंतर त्या ठिकाणी असणारा संपूर्ण प्रपंच, त्या संपूर्ण प्रपंचाने आपण स्वप्नामध्ये सुद्धा सुखदुःखी होतो का नाही तो होतो. पण ते वास्तविक आहे का नाही. परंतु स्वप्नामध्ये जो असतो त्याला विचारलं तर तो तेवढ्या वेळास काय म्हणणार हे सगळं सत्यच म्हणतो. हे सगळं ते असं झालं तसं झालं अमुक झालं त्यामुळे दुःख होतं हे होतं सगळं अनुभवतो. वास्तविक नाही. यथा स्वप्ने तथा जागृती म्हणून शास्त्र म्हणतं. जसं स्वप्नावस्थामध्ये असणारी संपूर्ण अवस्था वास्तविक नाही तथा जागृती, तसा या जागृत अवस्थेमध्ये सुद्धा असणारी संपूर्ण व्यवस्था जी आहे अनुभवत आहोत ही सुद्धा काय की वास्तविक नाही. पण कधी कळेल या जागृत अवस्थेमधनं सुद्धा आपण जागृत होऊ म्हणजे काय स्वस्वरूपाची ज्यावेळेस प्राप्ती होईल, आत्म्याचं यथार्थ दर्शन त्याला होईल, त्यावेळेस त्याला कळत हे जगत जे आहे हे मिथ्याभूत आहे, व्यावहारिक सत्ता आहे, हे वास्तविक नाही. वास्तविक सत्य एकच आहे, ते आत्मतत्व हेच ते ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी याच्याद्वारे जे आत्मतत्व सांगितलं तेवढं एकच सच्चिदानंद स्वरूप असणारं आत्मतत्व, ते नारायणाचं असणारं स्वरूप तेच वास्तविक सत्य. तद्व्यतिरिक्त सर्व काय व्यावहारिक सत्य, अत्यंत असत्य, ते 3 प्रकारच्या सत्ता आहेत. कारण ती अत्यंत असत सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता अशा 3 प्रकारच्या सत्ता या सगळ्याचं विश्लेषण करण्याकरता वेदांत शास्त्राने अंगीकार केलेले आहेत. असो आणि म्हणून या ठिकाणी त्याचं सगळं विश्लेषण पुढेच्या पाठात कुठेतरी पाहू. मग इथे काय झालं आणि म्हणून अशा प्रकारे
पूर्वी जे सांगितलं हे सगळं काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय हे सगळं अध्यारोपित आहे, वास्तविक नाही. अध्यारोपित म्हणजे तेवढ्या पुरतं आहे, वास्तविक नाही. त्याने मोक्षाची प्राप्ती होत नाही, त्या लोकांची प्राप्ती होते. मोक्षाची प्राप्ती त्याने होत नाही, त्याने मोक्षाची प्राप्ती होत नाही. यासाठी पूर्वकांडातील विधिप्रतिषेध रूपी मंत्र ब्राह्मणाने ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रियाकारक फल अध्यारोप स्वरूप असे जे संसार बीजभूत अज्ञान त्याची निवृत्ती करणारे निष्प्रपंच आत्मविज्ञान परमनिश्चयस ज्याचे फळ आहे त्याचे निरूपण करण्याकरता पुढील ग्रंथाचा आरंभ केलेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे काय तर अशा प्रकारे वास्तविक सगळ्या काय जे आहे वास्तविक काय पाहता ज्याने काय विधी प्रतिषेध रूप मंत्रब्राह्मणाने ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रियाकारक फल अध्यारोप स्वरूप असे जे संसार बीजभूत अज्ञान मूल अविद्या, अज्ञान म्हणजे मूल अविद्या, त्याच्यामुळे संपूर्ण तीच बंधनापासून उकलली गाठी महाराज चित आणि जड ग्रंथी म्हणजेच काय ते असणारं मूल अज्ञान कारण शरीर त्या ठिकाणी असणार ते मूल जे अज्ञान आहे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रियाकारक फलाध्यारोप स्वरूप असे संसार बीजभूत अज्ञान त्याची निवृत्ती करणारे असं जे मूल अज्ञान जे आहे त्या मूल अज्ञानाची निवृत्ती करणार निष्प्रपंच आत्मविज्ञान, त्यात काय परम निश्रेयस ज्याचे फळ आहे असं जे निष्प्रपंच आत्मविज्ञान त्याचं फळ काय परम निश्रेयस. बस ते एकदा प्राप्त झाल्यानंतर दुसरी वस्तू प्राप्त करण्याची गरज नाही, हे ज्याचं फळ आहे. असं फळ ज्याचे फळ आहे त्याचे निरूपण करण्याकरता आता काय पुढील ग्रंथाचा आरंभ करीत आहोत. असा आत्मजी विद्या आहे, त्या आत्मविद्येचं निरूपण करण्याकरता आता पुढचा जो ग्रंथ आहे म्हणजे 20व्या श्लोका मंत्रापासून जे पुढील जो ग्रंथ आहे या सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून जी आत्मविद्या आहे ती आत्मविद्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आता आरंभ केलेला आहे. त्याचा असणार विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.